नमस्कार मित्रांनो, आता मी निघालो आहे. आजचा शेवटचा दिवस, 10वा दिवस, आणि मी निघालो आहे एअरपोर्टकडे. हे तिकीट काढलं आहे मी. हे तिकीट असं दिसतं, हे तिकीट आहे, कॉईन आहे. आणि हे सुवर्णभूमी एअरपोर्टसाठी आहे. सगळे पैसे ऑलरेडी संपवलेत. आता हे आहे 10 बात राहिलेत. आता एअरपोर्टला याचं काय येईल की नाही काय सांगता येणार नाही. चला तर मग जाऊया आपण. आता हे कसं उघडतं मी. आता हे आहे, हे लावलं, हे इथं लिहिले टोकन. निघालं, आलं निघून. असं आहे. परत बंद झालं. इथं लिहिलं आहे टू सुवर्णभूमी एअरपोर्ट. म्हणजे इथून असं जायचं आहे. नो लार्ज लगेज एस्केलेटर. आणि एस्केलेटर आहे, याच्यामधनं जायचं आहे वर. मेट्रोचा आवाज येतोय, म्हणजे की जाऊन गेली आहे मेट्रो ऑलरेडी. हे समोर इथं भिंत येते, तिथं लक्ष द्यायचं आहे. मेट्रो आली आहे, पण पलीकडच्या बाजूला आहे ती. काही इकडे येईलच आता ती. हा आहे व्ह्यू वरतून. सगळ्या उंच उंच बिल्डिंग्स. पहा, ही मेट्रो आहे, सिटी लाईन. अशी एवढी मेट्रो आहे. अनाऊन्समेंट होते की ट्रेन येते, आणि मला दिसते पण ती. हे पहा, आली आपली मेट्रो. याला म्हणतात पिंक लाईन. आणि पिंक लाईन असल्यामुळे आपण जाणार इथून आता. बसायला जागा शोधतोय.
आता मी आहे बँकॉक मेट्रोमध्ये. जी मेट्रो आहे, लोक थांबले आहेत. आता इथली सिस्टीम बघा. मी मेट्रोनी वरती आलो आणि हे जे तिकीट आहे, कॉईन आहे ॲक्च्युली. हे कॉईन याच्यात टाकायचं ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुमचं एक्झिट होऊ शकतं. नाही तर तुम्ही एअरपोर्टला जाऊ शकत नाही. म्हणजे बिना तिकीट आलं काय प्रॉब्लेम नाही. दिसते. आता हा म्हणतो कॉईन टाका. टाकलं, उघडलं. म्हणजे तुम्ही बिना तिकीटचं काही करू शकत नाही. आता समोर आहे इथे काहीतरी गडबड झालेली दिसते बघा. एका तिकिटावर फॅमिली वगैरे काहीतरी गडबड झाली. आता हा एअरपोर्टला वॉक अवे. ते चालायची गरज नाही. ह्याच्या उभं राहायचं, हळू आपण तिकडे जाणार. मस्त आहे ना ही सिस्टम. फक्त असं उभं राहायचं. म्हणजे चालायला दमणार नाही माणूस. किती एअरपोर्टचं चाललेलं एवढे बॅगा घेऊन सगळं. आता इथे काय लिहिलं आहे, डिपार्चर. तर हे सगळे शॉप वगैरे आहेत इथे, पण इथे सगळं महाग असतं. आता इथं काय लिहिलं आहे, डिपार्चर 4th फ्लोअर. आता 4थ्या मजल्यावर जायचं. लिफ्ट आहे, लिफ्टनी जाऊया. उगाचच पाय सगळे हे करत नाही. आता आपण इथे खाली दिसते हे काय बी लिहिले, म्हणजे बेसमेंट. 4थ्या मजल्यावर आपल्याला जायचं. एअरपोर्टला क्लिनिंगवाला रोबोट आहे, आपोआप चालतो. आपोआप चालतो. याला कोणाची काही गरज नाही, काय नाही. आता चेक इन चालू झालं आहे. चेक इन मी दाखवतो काय असतं ते. हे असे काउंटर आहेत एअर इंडियाचे. जाताना याच्यामध्ये ते लोक तुमचं पासपोर्ट चेक करतात आणि बॅग चेक करतात. बॅग तिकडे आतमध्ये जाते, हँडबॅग नसेल तर मोठी काही. त्याच्यानंतर ते स्टिकर्स वगैरे लावतात आणि आतमध्ये पाठवून देतात. हँडबॅग तुमच्याजवळ असते आणि तुम्हाला बोर्डिंग पास मिळतो. तुमचं फ्लाईटचं तिकीट आणि पासपोर्ट पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जाणार वरती याच्यासाठी, कस्टम्स चेकसाठी. त्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉनिक्स आणि तुम्ही ऑर्डर जर काही कॅरी केलं आहे इलिगल वगैरे ते कस्टम्समध्ये चेक होतं. इकडे वरती तिथे बोर्डिंग पास लावायचा आणि त्याच्यानंतर वरती जायचं. आता माझं झालेलं आहे. अरे वा, हा जो दिसतोय हा AC आहे. आता माझं झालेलं आहे. मला मिळाला हा बोर्डिंग पास. बँकॉक टू पुणे, गेट नंबर F3. बोर्डिंग कधी होईल? 12:50 आतमध्ये, म्हणजे विमानामध्ये बोर्डिंग होईल. बोर्डिंगच्या तिथे बसावं लागेल 12:50. आता मला जायचं आहे F3, गेट नंबर F3ला. त्याच्या अगोदर कस्टम चेक करावं लागेल. आता कस्टम चेकसाठी वरती जावं लागेल लिफ्टनी. तर मी आता चाललो आहे.
करता हूँ ना, मैं अभी एक बार इंडिया पहुँच जाता हूँ ना तो कॉल करता हूँ, ठीक है। सीट बेल्ट खोलने के लिए फ्लैप उठाएं और दोनों सिरों को अलग करें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऊपर बने पैनल से ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आ जाएंगे। ऑक्सीजन मास्क को अपनी ओर खींचे, नाक और मुंह पर लगाएं और सामान्य रूप से सांस लेते रहें। अपना मास्क लगाने के बाद अपने सही यात्रियों की मदद करें। एक्सप्रेस पर बैठे हुए यात्रियों के लिए लाइफ जैकेट सीट के सेंटर ऑफ बेस पर रखी है। विमान की बाकी सीटों के लिए लाइफ जैकेट आपके सीट के नीचे रखिए। यदि विमान को पानी पर उतरना पड़े तो लाइफ जैकेट को सर के ऊपर से पहने उसकी बेल्ट को कमर पर बांध लाइफ जैकेट को लाल टॉवल खींचकर विमान से उतरने के तुरंत पहले फुलाएं। इसे ऊपर लगे लाल ट्यूब में मुंह से हवा भरकर भी फुलाया जा सकता है। बच्चों के लिए केवल एक ही टॉवल खींचें। अगर आप ओवी इंग्लिश का इस्तेमाल कर रहे हैं तो कृपया लाइफ जैकेट को विंग पर उतरने के बाद ही फुलाएं। हर लाइफ जैकेट में एक बत्ती लगी है जो बैटरी के पानी से छू जाने पर जल जाती है। याद रखें, लाइफ जैकेट को सिर्फ आपातकालीन स्थिति के दौरान इस्तेमाल करें। बिना कैबिन क्रू के निर्देश के इसे फुलाना और छेड़ना सख्त मना है। इस विमान में 8 आपातकालीन निकास हैं, 2 द्वार सामने, 2 द्वार पीछे और विंग्स के ऊपर 4 खिड़कियां। इन्हें निकास संकेतों से पहचाना जा सकता है। आपात स्थिति में फर्श पर लगी फ्लोरेसेंट पट्टियां जलेंगी और आपको नजदीकी निकास की दिशा दिखाएगी। आपका नजदीकी आपातकालीन निकास आपके पीछे की ओर भी हो सकता है। अपनी और अपने सहयात्रियों की सुरक्षा के लिए आपात स्थिति में अपना सामान विमान में ही रहने दें। सुरक्षा निर्देश पत्र आपकी सीट पॉकेट में रखा है, इसे ध्यान से पढ़ लें। धन्यवाद। Dear guests, may we have your attention please? We will now demonstrate to you the safety features of
निघाले आता डायरेक्ट पुण्याला आहे. हे तेल त्याच्यातच फ्युअल असतं ते लांबडं जे दिसतंय ते त्याच्यात आणि या बॉक्समध्ये सगळे ढगांच्या कितीतरी वरती आहेत. आता सूर्य आहे वरती. इकडे वर पाऊस नसतो, पडला तरी ते ढग वादळ आणि ते सगळं खाली तिथे पाऊस त्याच्या खाली दूर दूरपर्यंत ते दिसतं सगळं ढग आहेत ते. नमस्कार मित्रांनो, आता मी आहे विमानात. इथे पण मी विंडो सीट घेतलं आहे. तर विंडो सीट जरी घेतलं ना, हे सगळं ढगाच्या वरतून येत होऊ शकतं. सगळं एकदम सफेद सफेद दिसतं सगळं. ती मजाच वेगळी आहे विंडो सीट घ्यायचं पाहायचं. छान. विंडो सीट आणि बाहेरचा व्ह्यू सगळं सफेद दिसतं एकदम. विमानातला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थायलंडचे व्हिडिओ खूप अपलोड केलेले आहेत, ते पण पहा. खूप छान ट्रिप होती आणि खूप एन्जॉय केलं. इंडियन्स खूप जास्त आहेत आणि खूप मजेदार आहेत. खूप इंडियन्स भेटले मला तिथे. विमान उतरायची तयारी चालू झाली आहे. टेक ऑफ लँडिंग. Cabin crew, secure cabin for landing. पर लौट जाएं, अपनी सीट सीधी कर लें, सीट बेल्ट बांध लें, ड्यूटी बंद कर लें, अपनी विंडो शीट खोल लें। आपसे निवेदन है कि आप अपने इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद कर लें या एयरप्लेन मोड में रखें। इस समय शौचालय का प्रयोग करें। पटायाला आणि बँकॉक किती दिवस होते? 10 दिवस. 10 दिवस दोन्ही मिळून. म्हणजे इकडे 5 आणि इकडे पर्टिक्युलर जास्त लोकांना माहिती नाही ते टाका. म्हणजे ते फ्रंटला जे असते ना स्क्रीनला कवर ते टाका.
इंडिया हवाई अड्डे में आप सभी का स्वागत है। आपको याद करा दे पूरे हवाई टैक्स सैनी की हवाई अड्डे है, यहाँ तस्वीरें लेना या सावधानी बरतें। यात्रियों से अनुरोध है कि वे ट्रेन में चढ़ते और उतरते समय अपनी साड़ी, दुपट्टा, टोपी और बैग जैसी अपनी वस्तुओं का ध्यान रखें। नेक्स्ट स्टेशन कल्याण। प्लीज माइंड द गैप। आता PCMCच्या दिशेने नाशिक फाटा वगैरे आता पुण्यातली मेट्रो.